वनहक्क दाव्यांची फेरचौकशी न झाल्यास एकलव्य आदिवासी युवा संघटनेचा आंदोलनाचा इशारा. अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. 2 वर्षांपासून नाशिक विभागीय समितीच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम अंतर्गत प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांची फेरचौकशी करण्यात यावी या मागणीसाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने 29 एप्रिल रोजी अपर जिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देण्यात आले. नाशिक विभागीय समितीने आदेश देऊनही जिल्हा समितीने 2 वर्षांपासून कोणतीही कार्यवाही न केल्याने आदिवासी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक आदिवासी बांधवांनी वनहक्क प्राप्तीसाठी जिल्हा वनहक्क समितीकडे अर्ज केले होते. मात्र जिल्हा समितीने हे दावे नामंजूर केले होते. या निर्णयाविरोधात दावेदारांनी नाशिक येथील विभागीय वनहक्क समितीकडे अपील सादर केले होते. 16 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या सुनावणीत दावेदारांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे विभागीय समितीने जिल्हा वनहक्क समिती नंदुरबार यांना 60 दिवसांच्या आत फेरचौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. विभागीय कार्यालयाचे स्पष्ट आदेश असूनही तब्बल 2 वर्षांचा कालावधी उलटला तरी जिल्हा समितीने अद्याप दावेदारांची फेरचौकशी केलेली नाही. दावेदारांनी स्वतःहून फेरचौकशीसाठी अर्ज दाखल करूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ फेरचौकशीचे आदेश द्यावेत आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे. निवेदनाची वेळेत दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असाही इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देतेवेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता ॲडव्होकेट गणपत पाडवी, तळोदा तालुकाध्यक्ष दिनेश पाडवी, श्रावण देसाई, दिलवर देसाई, चदर वसावे, लक्ष्मण वसावे, दामू देसाई, वनकर देसाई, सोनू सोनावणे, निर्मलाबाई भोई, मोगीबाई, लीलाबाई मालसे, सुकलाल देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते व वनहक्क दावेदार उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या.